नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यातील बाबुळवाडी, सौंदाणे, कापडणे, धनूर, देवभाने, गोंदूर, लांबकणे, चिंचवार परिसरातील अनेक गावांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी यासाठी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. इंदिरा महिला मंडळाचे अध्यक्ष प्रभा परदेशी यांच्या वतीने शासनाला निवेदन करण्यात आले की खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये बी बियाणे उपलब्ध करून द्यावे, तसेच बोगस बी बियाणे धारकांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली. नमस्कार, आम्ही इंदिरा महिला मंडळाच्या वतीने आज इथे आलेलो आहे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी. जे राज्यभर अवकाळी पाऊस आलेला आहे आणि त्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. आणि आमच्या कापडणे, देवभाने, धनूर, तिखी, रणमाळे वगैरे जे पण गाव आहे, चिंचवार, विसवार, नेर, कुसुंब, सर्व ठिकाणी त्या जो अवकाळी पावसामुळे कांदा पीक असेल, चारा असेल, भुईमूग असेल, त्याच्यानंतर मका असेल, बाजरी असेल, या सर्व पिकांचा अवकाळी पावसामुळे जो घास शेतकऱ्यांना भेटणार होता तो घास त्यांच्या तोंडातून गेलेला आहे. ते हवालदिल झालेले. तर आम्ही प्रशासनाकडे आणि देशाचे जे महाराष्ट्राचे जे लाडके मुख्यमंत्री त्यांच्याकडे निवेदन कलेक्टर साहेबांच्या मार्फत द्यायला आलेलो आहे की त्यांना त्यांचा न्याय हक्क तातडीने मिळाला पाहिजे. जशा पद्धतीने आता आमदारांची जी पेन्शन असते विनाविलंब पास होते, तिथं कोणतेही ते मागणी करत नाही तरी पण त्यांची भत्ता वाढ होत राहते. त्याच पद्धतीचे माझा जो देशाचा पोशिंदा आहे, आमचा जो शेतकरी राजा आहे, त्याची ती त्याला विनाविलंब बिना कोणते नियम टाकता त्यांचा हक्क त्यांना द्यायला पाहिजे. दुसरा असं महत्त्वाचा विषय आहे की दरवर्षी बी बियाणे त्यांना बोगस दिलेले असतात आणि बी बियाणे बोगस दिल्यावर पण शासनाचा कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर धाक नसतो. धाक नाही म्हणजे बी बियाणे बोगस दिल्यावर आता खरीप हंगाम येतो आहे आणि खरीप हंगामात त्यांच्याकडे पैसा नाही आहे. तर आमची शासनाला अशी विनंती आहे, महाराष्ट्र शासनाला, की तातडीने बी बियाणे ज्या पण कंपनीचे असतील किंवा ज्या दुकानावर बोगस भेटते असतील तर कंपनीला पण ब्लॅकलिस्टेड करायला पाहिजे आणि जे दुकानदार आहे त्यांचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे. त्याच्याबरोबर यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे. तेव्हाच त्यांना ती भीती निर्माण होईल. कारण की आमच्यासारखे लोक निवेदन देत असतात, यांना तीळ मात्र पण फरक पडत नाही. म्हणजे त्यांची चरबी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यांचा मास कमी करायला पाहिजे. शेतकरी 4 महिने नाही 12 महिने त्याचा रक्ताचं पाणी करत असतो, घाम गाळत असतो, एसीमध्ये बसून चुकीचे बियाणे देऊन आमच्या शेतकऱ्याची कंबर मोड करण्यात येते, ती थांबायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही सर्व शेतकरी कुटुंबातील माता भगिनी इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.